गंगापूर गावात एका गांजा विक्रेत्याच्या घरी छापा टाकून पोलिसांनी तब्बल 1.5 लाख रुपये किमतीचा 5 किलो 805 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थांचा साठा जप्त केला। ही कारवाई गंगापूर पोलिसांचे गुन्हे शोध पथक व खंडणी विरोधी पथकाने केली। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या संदर्भात पोलीस दप्तरी NPDS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त संदीप पिटके, नितीन जाधव, गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन, पूनम पाटील, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भारत पाटील, प्रियंका कवात, शरद पाटील, हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गणेश रेहरे, भागवत थविल, उत्तम माळगावे, अंमलदार तुळशीराम चौधरी, सोनू खाडे, गोरख साळुंके, सुजित जाधव, राकेश राऊत, मच्छिंद्र वागचौरे, मुकेश गांगुर्डे, नवलेश घनश्याम भोये, शिवराम साबळे, तुषार मंडले, सोपान निगळ, सुनील कुवर, भाग्यश्री कापडणीस तसेच खंडणी विरोधी पथकाचे दिलीप भोई, योगेश चव्हाण आदींच्या पथकाने केली।